हे बघा किती मस्त मस्त मूर्ती आहे. परेलचा राजा चाललोय परेल वर्कशॉप मध्ये. इसका हाइट कितना अंकल? कितना? म्हणजे ऑलमोस्ट काम आहे ना मित्रांनो डन झालंय. मेहनतीने काम करतात बघा तुम्ही. आता पण आलाय घनसंकुलला. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल सिंद्रन ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो आता पण आले परेल वर्कशॉपला. तर आहे ना इथून आपण जाणार आहे परेलच्या महाराजा आणि घनसंकुल आणि पेशवा आर्ट्स आणि बहुतेक आपण परेलचा राजा पण करूया. आणि इथं ना परेल वर्कशॉपला ना भरपूर सारे अपडेट आहे ना मी तुम्हाला आता देणार आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. आणि किती कामं झाली म्हणजे किती काम चालू आहे घनसंकुलला आणि परेल वर्कशॉपला हे सगळे कामं तुम्हाला मी दाखवणार आहे. किती अपडेट आहे म्हणजे काय अपडेट चालली आहे. ठीक आहे, चला मग लगेच व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया. तुम्हाला ठीक आहे एकदा बोलूया गणपती बाप्पा मोरया. आता आपण ना परेल वर्कशॉपला पोहोचलोय. तर बघा हा बाहेरचा नजारा आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपण आता आतमध्ये चाललोय परेल वर्कशॉप मध्ये आतल्या साईडला. तर मित्रांनो आता आपण आलोय परेल वर्कशॉपला. इथं सगळी मंडळाची मीटिंग चालू आहे या साईडला. आणि सिद्धार्थ सर पण बसले बघा त्या साईडला बसले. सिद्धार्थ सर बसले. सगळे मंडळ बघा इथं उभे. तर मित्रांनो आज सकाळी ना पाऊस पडला ना इथं परेल वर्कशॉपला. तर ना थोडंसं म्हणजे ह्यांना प्रॉब्लेम होते बांबू वगैरे टाकायला. तरी पण आहे ना ते लोक खूप मेहनत घेतात बघा, पाचशे लोक बघा तुम्ही. आणि आता ना प्लास्टिक पण बघा टाकायला लागले बघा. म्हणजे ऑलमोस्ट काम आहे ना मित्रांनो डन झालंय. म्हणजे तुम्ही बघा 80% काम संपलं इथलं, अजून 20% बाकी आहे. तर आहे ना कसं माहिती काय, या साईडला ना म्हणजे ज्या म्हणजे आतमध्ये ज्या गणपती बसतात ना त्या साईडला ना ट्रॉल्या ज्या असतात ना त्यांना ना पाऊस जसं पडला ना तर आहे ना ट्रॉली काढायला ना खूप त्रास होतो. म्हणून पावसाच्या अगोदर हे मंडप तयार झालं ना तर मस्त वाटतं. आणि तुम्हाला ना आता मी काय काय दाखवलं, मुंबईचा राजा आणि घनसंकुल आणि आता दाखवणार आहे पेशवा आर्ट्स. तुम्हाला मी भरपूर अपडेट आता तुम्हाला दिले मी. आणि या रविवारी आणि शनिवारी पाटपूजन सोहळा कोणाकोणाचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. अपडेट ते पण देणार आहे मी या चॅनलवरती. आणि तुम्हाला परेल वर्कशॉपचे सगळे अपडेट मी तुम्हाला दर आठवड्याला मी देणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. मित्रांनो बघा तो किती रिस्की मध्ये चढलाय बघा तो मुलगा. बघा किती हाईट आहे बघा, किती हाईटची. त्या हाईटने एवढी बांबू लावलंय यासाठी तुम्ही बघू शकतात. बघा म्हणजे बिना सेफ्टीचे हे लोक चढले बघा. नो सेफ्टी आहे बघा या साईडला बघा तुम्ही. आणि आता त्यांना विचारू की एक्झॅक्टली किती वेळ लागणार आहे, त्यांना विचारूया आपण. कल कितना टाइम लगेगा? हाँ 3 दिन लगेगा. और सुबह बारिश गिरा था क्या? तो बारिश गिरा तो भीग गया रहेगा ना, मतलब पूरा ये खड्डा हुआ रहेगा ना. तो कम गिरा ना, तो अभी 3 दिन लगेगा. इसका हाइट कितना अंकल? कितना? 45 हाइट है क्या? म्हणजे हाईट बघा त्याने हाईट पण सांगितली त्याने. और मतलब कितने बजे आते तुम लोग यहाँ सुबह? 9 बजे आते हो. शाम को कितने बजे जाते? 10 बजे. तो खाना पीना तुम्हारा कौन डब्बा लेके आते हैं क्या? आप यहीं रहते हैं क्या?
किधर दीवा में रहते आप? दीवा में रहते? दीवा से आप यहाँ लंबा आते इतना? अरे बाबा होगा दीवा मरना। कोई दीवा में रहता है, कोई परेल में रहता है। ठीक है। आप कितने साल से काम कर रहे हैं अंकल इधर? हर साल आते क्या आप? हर साल आते हैं आप? क्या नाम है आपका अंकल? शांताराम। ठीक आहे बघा, हा माणूस बघा शांताराम याचं नाव आहे. आणि सगळी आपल्याला अपडेट दिली बघा. किती हाईट आहे, 45 हाईट आहे. आणि तो दिव्यावरनं येतो, कोण परेलवरनं येतं, कोण खूप लांबून लांबून येतात बघा या साईडला. बघा किती वरती तो मुलगा चढायला लागला बघा या साईडला. रस्सी बघा बांधायला लागलं बघा सर. तर एक एक बांबू तर देणार वरती आपल्याला वर्षा माणसाला. किती मेहनत करतात हे लोक बघा तुम्ही. ही लांबून येतात बघा, एक एक बांबू देतोय. बघा किती वरचे लोक म्हणजे किती मेहनतीने काम करतात बघा तुम्ही. सिद्धेश्वर आहे आपल्या बरोबर, हे चाललंय या साईडला. आता यांचा चहा पाण्याचा टाइम झालाय बघा तुम्ही. तर मित्रांनो इथं बसतो परेलचा राजा मार्ग बघा. हा परेलचा राजा मार्ग आहे. आणि आतमध्ये तुम्ही गेले ना तर आतमध्ये असं जायचं. आतमध्ये एक मैदान आहे, ते तुम्हाला मैदान दाखवतो कुठं ते परेलचा राजा बसतो. या साईडला परेलचा आपला राजा बसतो. आणि ही याची ट्रॉली बघा बघा, या आपल्या बाप्पाची ट्रॉली बघा, परेलचा राजा. तुम्हाला दाखवतो पूर्ण ट्रॉली बघा, अशी ट्रॉली आहे. तर मित्रांनो इथं अशी परेलच्या राजाशी आता अपडेट तुम्हाला मी दाखवली. आता आपण जाऊया घनसंकुलला. ठीक आहे, घनसंकुलला जाऊया आपण. तिथं बघूया तिथली अपडेट काय आहे. मित्रांनो आपण आता आलोय. तर मित्रांनो आता आपण आलोय घनसंकुलला. घनसंकुलचं अपडेट बघूया आपण. इथं काय अपडेट चालू आहे तुम्हाला आतला नजारा दाखवतो मी. हे बघा असतो बघा, एवढी सगळी अपडेट आता झाली इथली. आतमध्ये पण आहे सगळं. तर मित्रांनो आता आपण होतो घनसंकुलला. इथून आपण जाऊया परेल वर्कशॉप, नंतर परेलचा राजा. ठीक आहे, ते दोन्ही बघूया आपण. दोन्ही अपडेट बघूया आता काय आहे ते अपडेट. तर मित्रांनो घनसंकुलचा हा दुसरा गेट आहे. इथून पण बघा तुम्हाला आतला अपडेट दाखवतो मी काय चालू आहे. सगळं इथली पण बघा तयारी चालू झाली आहे सगळं. आता आपण घनसंकुलच्या 5च्या गेटची अपडेट बघितली. आतमध्ये पण काय अपडेट चालू आहे, म्हणजे बांबू वगैरे थोडंसं लावणं चालू आहे. हा घनसंकुलचा दुसरा गेट आहे. इथून पण भरपूर आतमध्ये आगमन होतात. तर आता आपण जाऊया परेल वर्कशॉपला. चला मग. तर मित्रांनो आता आपण ना फायनली येऊन पोहोचलोय पेशवा आठच्या इथे. आणि एवढं आपल्याला साचे वगैरे बाहेरच बघायला मिळतात आहे. आणि इथे ना तुम्हाला मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत ना हे इथे तुम्हाला रेडी झालेल्या दिसणारच आहेत. खूप फास्ट काम आहे बघा, बाहेरूनच आपल्याला दिसतात आहे. हे बघा ही लहानवाली मूर्ती तर खूप मस्तच आहे. जास्त नाही दाखवत आहे मी, वरून दाखवतो कारण का त्या अवस्थेमध्ये नाही आहेत. हे बघा असं हार्डवर्क असतं.
तेवीचा हा क्रॉस टाकायचं. हे बघा किती मस्त मस्त मूर्ती वाटतात आहे गणपती बाप्पाच्या. हे बघा एकदम पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र आहेत, जबरदस्त एकदम. आणि ही सगळ्यात उंच मूर्ती असणार आहे. बघा मी खाली नाही दाखवत आहे, बाकी बघा माझ्या समोर बघा. वाव, हे सगळे कागदी मूर्ती आहेत. हे 3 ते 4 महिन्यापूर्वीच चालू होतात बनायला. हे बघा, आणि इकडे पण आपण बघणार नाही, इथे पण काम चालू आहे बघा. इथे मस्त असं. तर मित्रांनो, आपण आता सगळे अपडेट आता बघितले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. मग चला, मग गणपती बाप्पा मोरया.